न्याय मिळायला पाहिजे। माझ्यावर फार अत्याचार चालले, माझ्या परिवाराला धोका आहे। आम्हाला फार भीती वाटते। नेहमी सरळ आम्हालाच पकडतात, आमच्यावरच केस पण गुन्हा करतात। गलीमध्ये बी लोक घाबरून सनी आम्हाला म्हणतात तुम्ही पोलीस चौकीला जा। पोलीस चौकीला जाता हे बी धक्के मारून काढतात। आम्ही रात्रभर तिथे झोपलो, पोलीस चौकीत तिथेच बसलो का तुम्ही आमचं हे लिहा, तुम्ही चौकशीला चला। कोणीच येत नाही, आमची चौकशी घेत नाही, आमच्यावरच आरोप लावतात। तुम्ही असे, तुम्ही खोटे, तुम्ही असे। आम्हाला हाकलूनच देतात, आमचं ऐकतच नाही। आम्ही नेहमी आमची अपेक्षा एवढंच आहे, माझ्या परिवाराला काही धोका व्हायला नाही पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे। नमो बुद्धाय, जय भीम। मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी आणि गेल्या 22 ते 23 महिन्यापासून भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याच्या चक्रा मारून, फेरजाऱ्या मारून तिथे जे असलेले सिनियर जज जितेंद्र कांबळे यांच्या विषयाला कंटाळून, अन्यायाला कंटाळून या ठिकाणी अखेर मीरा भाईंदर शहरामध्ये वास्तव्यास असलेले, गेल्या 40 वर्षापासून वास्तव्यास असलेले अमृत डोंगरे हे आता चक्क मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरात असलेल्या 6च्या 6 पोलीस स्टेशनच्या विरोधात भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्यांचं मत आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये जेवढेही पोलीस स्टेशन आहेत त्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा नोंद केला जात नाही, गुन्हा लवकरात लवकर घेतला जात नाही, आदेशाचं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं जात नाही। या ठिकाणी यांचं असं मत आहे। जितेंद्र कांबळे साहेब यांच्यावरती यांची नाराजी आहे। काय नाराजी आहे पाहूया, काय सांगत आहेत या बाबतीमध्ये। काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या 22 महिन्यापासून पोलीस स्टेशनच्या फेरजाऱ्यामध्ये परेशान झालेले आहेत। काय सांगाल, जितेंद्र कांबळे यांच्यावर नाराजी आहे जे या ठिकाणी काय सांगाल? आपले जे भाईंदर वेस्टचे पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज आहे श्री जितेंद्र कांबळे हे सिनियर साहेब अति घमंड आणि अति त्यांना जिद्दी, आणि मला बहुतेक आता असं वाटायला लागलं की गावंडा म्हणतात ना, गावंडा त्या पद्धतीच्या। आज आम्हाला कायदा असताना देखील मी माझ्या एक दिव्यांग मुलासाठी भूपेन गजानन म्हात्रे आणि त्याचे साथीदार राजू सुभाष सोनी व इतर यांनी इतका मोठा आज अन्याय अत्याचार केलेला आहे आमच्यावरती वारंवार। हे आमच्या अट्रॉसिटी घेण्याऐवजी उलट आमच्यावरतीच खोटे नाटे FIR करतात। त्यांना काय राजकीय दबाव आहे की काही देवाणघेवाणचं काही मला कळत नाही। आम्हाला जे दिलेलं आहे कायद्या अंतर्गत तर आम्ही त्यांना सांगतो की अट्रॉसिटी FIR ची आम्हाला परत द्या। तर स्वतःहूनच ते API गायकवाड यांच्या मार्फत खोटा तपास केला गेला आणि एकीकडनं रेवाग्रात आम्ही राहतो तिथे भूपेन म्हात्रे, राजू सुभाष सोनी यांचं सह थांबत नाही, त्यांचे साथीदार इथं। माझ्या मुलाला आता 28 तारखेला एकदम मारलं गेलं। 5-6 महिला आणि 10-12 माणसं ते आपली गल्ली सोडून, माझ्या घरापासून 10 गल्लीवरती त्याचं घर आहे, तिथनं ते येऊन माझ्या घराजवळ येऊन माझा मुलगा घरी येताना मारहाण होते, नेहमी जाताना मारहाण होते। पण यांचं लक्षच राहत नाही। यांना विनवणी करा, यांना अर्ज द्या, यांना वारंवार शिफारिश करा साहेब, असं नाही तसं। पण यांचं काही घमंड आणि गावंडाळपणा कमी होत नाही। त्यांच्या गावंडाळपणाला आणि घमंडला आम्ही कंटाळून शेवटी आज आमचं अन्न पाणी त्याग करून आम्ही इथे बसलो। आम्हाला यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा नाही। या ठिकाणी उपोषणाला तुम्ही बसलेले आहेत आणि तुम्ही भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशनला
या ठिकाणी बसण्याची परवानगी मागितली, परंतु तुम्हाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. कारण काय? मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे वार्ड ऑफिसर आहेत दीपाली पवार मॅडम, त्यांनी रिसीव्ह यांना पत्र पाठवलं होतं की अमृत डोंगरे यांनी बेमुदत उपोषणकरिता मंडप परवानगी मागितलेली आहे. त्या परवानगी करता यांना फक्त सही शिक्का द्यायचा होता आणि महानगरपालिकेला द्यायचा होता. तर काल मला त्यांनी जवळजवळ 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत बसवलं आणि 6 वाजता ते मुसळे म्हणून आहे गोपनीयचे, त्यांनी माझा जबाब घेतला. मी त्यांना सविस्तर 24 महिन्यापूर्वीची जी हकीकत आहे, पहिल्या स्टेपलाच आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे FIR प्रत मागायला. उद्धव लोणे म्हणून ठाणे अंमलदार होते, त्यांनी काही घेतले नाही, यांच्याकडे विनवणी केली. तर सर्व हकीकत आम्ही सांगितलं. उलट आमच्यावरती हे दमदाटी करायचं सांगत होते, माझ्यावरती माझ्या मुलावरती. तुम्ही खोटं बोलतात, 112ला फोन लावला नाही आणि त्यांच्या सोबत कोण होते त्यांना सांगितलं 112 जबाब देणे, यांच्यावरती गुन्हे दाखल कर आम्हाला. तर आम्ही पत्र देऊन आलो. आता बिना मंडपचा आम्ही बसलोय. पाऊस आला तरी असंच बसणार. प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे? माझे फक्त एवढीच मागणी आहे की जे कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत प्रथम ठाणे अंमलदारकडून FIR ची प्रतची मागणी होते. पुढचा जे ते FSCT तपास असते त्याचा अधिकार सिनियरला सुद्धा नाहीये जितेंद्र कांबळे साहेबांना. API तर सोडूनच द्या, पण इथे यांच्या मार्फत खोटा तपास केला गेला अनंता गायकवाड कडून आणि त्या खोट्या तपासाला आमचा विरोध आहे. आणि जितेंद्र कांबळे यांच्या तपासाला आणि आमची मागणी मान्य करत नाहीये तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील. या ठिकाणी तुम्ही उपोषणाला आज बसल्यानंतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी म्हणा किंवा महापालिकेचे कर्मचारी म्हणा किंवा कोणत्या अधिकारी म्हणा तुम्हाला भेटायला आले होते. भानुशे म्हणून एक आहे गोपनीयचे आणि परवीन निवळे साहेब, तासभर चर्चा झाली. पण त्यांचं तेच चालते, आम्ही एखाद्याच्या मुलाला कसं फसवणार. आणि त्यांचे वारंवार हल्ले होतात माझ्या घराजवळ, अगदी माझ्या घराच्या बाजूला येऊन एका दलित कुटुंबावरती हल्ले केले जातात. आणि इथले सिनियर PIचे डोळे उघडत नाही, गोपनीयवाल्यांचे डोळे उघडत नाही आणि त्यांना FIR देऊन टाकतात. आम्हाला काहीच नाही, NC वरती देतात. आणि हा बघू शाहू आंबेडकर चळवळीतील मंडळीला जनतेला काय सांगतो, काय शिव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न यांच्या कायद्याचा मला भला मोठा विश्वास आहे आणि ठाम विश्वास आहे. आणि कागदाची लढाई आहे. मला न्याय मिळेल. मला या गोष्टीचा भली मोठी अपेक्षा आहे आणि ते मी घेईन. जनतेला काय सांगू? जनतेला माझं इथं कसं आहे की आता मी इतका त्रस्त आहे इथे भाईंदर पोलीस स्टेशन, म्हणून मी पोलीस आयुक्तांकडे मागणी केलेली आहे की ही जी कार्यप्रणाली आहे संवैधानिक पद्धतीने आहे. आणि ही मीरा भाईंदर मध्ये 6 पोलीस स्टेशन आहे. 6च्या 6 पोलीस स्टेशनला याची जोपर्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही. पाण्याचे दिवस सुरू आहेत आणि आता तुम्ही इथे बसलेले आहेत. पाऊस वगैरे येणार आहे, येऊ शकतो. तुम्ही या ठिकाणाहून जाणार आहे. आता आम्ही काय ठरवलं? दिवस 12 घंटे आणि रात्री 12 घंटे 24 तास इथेच बसणार आहे. आभाळ हेच माझं मंडप आहे आणि धरती हेच माझं घर आहे. त्या पद्धतीने त्यांनी माझी जी परवानगी नाकारली मंडपची, पण मला त्यांची मंडपची परवानगीची आवश्यकता नाहीये. मला दिलेलं एवढं मोठं आभाळ आहे आणि माझं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे जे गुरु आहे, माझे दैवत सद्गुरू रविदासजी यांच्या प्रेरणातून मला माझं आयुष्य मी भरपूर काही शिकलेलं आहे. जरी मी अडमुट असेल, माझं शिक्षण नसेल, पोटा चपला शिवून मी माझा परिवार चालवायचो, पण मला ठाम विश्वास आहे मी लढाई जिंकेन. मीरा भाईंदर शहरामध्ये विविध घटना घडत असताना या ठिकाणी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी जे आहे 65 वर्षीय वय असलेले बाबा गेल्या आजपासूनच त्यांनी या ठिकाणी जे आहे त्यांचं अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे.
गेल्या 22 महिन्यापासून ग्रस्त झालेल्या या अमृत डोंगरे नावाच्या 65 वर्षीय बाबाला न्याय देण्याकरता या प्रशासनाला जाग येईल का, पोलीस प्रशासनाला जाग येईल का, आणि या ठिकाणी जे अन्नत्याग करून बसलेले जे पती पत्नी आहेत त्यांचा प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने न्याय करते हेच पाहणे योग्य ठरणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय.